आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आज आपण नवीन मोबाईल बघणार आहे जो की मोटोरोलाचा. तर मित्रांनो या मोबाईलमध्ये स्पेसिफिकली काय काय सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा मोटोरोलाचा 850. तर मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा भारतामध्ये 8 ऑगस्ट रोजी 2024 रोजी लॉन्च झाला होता. याचं जे व्हर्जन आहे 14चं व्हर्जन होतं आणि मित्रांनो सध्या आहे 14चं व्हर्जन एक तरी Qualcomm Snapdragon 7 Gen 1 आहे. याच्यात प्रोसिजर एक्सेलरेटेड रेडिएशन असं म्हणतात ते प्रोसेसर व हे जे रेडिएशनचं आहे हे माहित मला पूर्ण. तर मित्रांनो जे याच्यामध्ये कोर आहेत 7 Gen 1 या प्रोसेसरसाठी जे कोर आहेत CPU कूलिंगचे तर ते आहेत 2.5 GHz सिंगल कोर प्लस 2.36 GHz ट्राय कोर 1.8 GHz क्वाड कोर असे हे 3 कोर आहेत जे की या प्रोसेसरसाठी 7 Gen 1 म्हणजे 7 Gen 1 हे मोठं प्रोसेसर आहे जे की खतरनाक हे या प्रोसेसरसाठी हे काम करणार आहेत. आणि याच्यामध्ये जे आहे मित्रांनो 8 GB चा मोठा रॅम दिलेला आहे या मोबाईलमध्ये. 8 GB चा रॅम आहे जे की चांगल्या रीतीने या मोबाईलमध्ये काम करणार आहे. तो 8 GB चा रॅम म्हणजे तुम्ही किती भरू शकता याच्यात. आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले म्हणजे मोठा जास्त नाही या मोबाईल मोठी पाहिजे नाही आपल्याला. 17.2 सेंटीमीटरचा आहे प्युअरलेट डिस्प्ले. मित्रांनो मोटोरोलामध्ये हे प्युअरलेट डिस्प्ले देऊ राहिले. प्युअरलेट डिस्प्ले चांगला दिसते तसं म्हणता नाही पण हा जो डिस्प्ले हा मेन गोष्ट कर्वर्ड आहे. कर्वर्ड असं बिंदू मोबाईलला दिसणार आहे. कर्वर्ड आहे याची साईड आहे कर्वर्ड आहे. मित्रांनो त्याच्यानंतर हा गोरिल्ला ग्लास मित्रांनो कर्वर्ड आहे डिस्प्ले. 1220 × 2712 पिक्सलचा फुल HD क्वालिटी देऊ राहिला आहे. फुल HD प्लस आहे मेन गोष्ट म्हणजे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहेत म्हणजे जर मोबाईल तुमच्या हातातून पडू पाहिजे जर 5 गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहेत तर पहिला कोटिंग दुसरा कोटिंग म्हणजे प्लस नाही तसं टेन्शनचं काम नाही. 5 गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे ज्यामध्ये बेंगलेट पंचहोल डिस्प्ले म्हणजे डिस्प्लेच्या मंदाराच कॅमेरा आहे. तर कॅमेरा किती मेगापिक्सलचा आता बॅकची पाहू शकतात पहिल्या. तर जो बॅकचा पहिला कॅमेरा आहे वाईड अँगल 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा आहे 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल. अल्ट्रा वाईड सुद्धा यात दिला आहे. आणि जे सेल्फी आहे तर 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो बी दिला आहे बॅकला म्हणजे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे तुम्हाला बॅकली. आणि टेलिफोटो आहे याच्यात अप टू 3x ऑप्टिकल झुमिंग आहे. आणि त्याच्यानंतर LED फ्लॅश सुद्धा बॅकलाईन 4K ची शूटिंग आहे 30 FPS. तर मित्रांनो 3 कॅमेरे तुम्हाला याच्यात मोटोरोला एज मध्ये भेटू राहिले जे की बॅकला टेलिफोटो बी देऊ राहिले अल्ट्रा वाईड देऊ राहिले आणि एक प्रायमरी कॅमेरा बी नाही म्हणजे चांगले रीतीने बॅकला सुद्धा आले 4K आहे म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे फ्रंटची गोष्ट करू 32 मेगापिक्सलचा फ्रंटचा कॅमेरा आहे. वाईड अँगल लेन्स आहे. 4K ची शूटिंग बॅकला होती 4K ची शूटिंग फ्रंटला सुद्धा इथं मिळालेली आहे तुम्हाला. आणि जे आता दोन्ही इकडून 4K काढू शकता तुम्ही. आणि याच्यात जे आहे आता 5000 mAh ची बॅटरी आहे तुम्हाला. 68 वॅटचं चार्जर आहे. 5000 mAh ची बॅटरी म्हणजे दिवसभर पुरणार आहे तुम्हाला. 68 वॅटचं चार्जर टर्बो पॉवर आहे. टर्बो पॉवर चार्जिंग असं म्हटलेलं आहे. Type-C आहे. आणि छोटे छोटे सिम कार्ड बसतात या मोबाईलमध्ये नॅनो सिम कार्ड बसतात. 5G इंडिया सपोर्ट आहे मोबाईल आपल्या 5G चालू शकते. 256 GB चा मोठा इंटरनेट स्टोरेज दिला गेला या मोबाईलला जे की चांगला इंटरनेट स्टोरेज आहे. नॉन एक्सपांडेबल आहे कारण की एक्सपांड एवढं भरू शकत नाही आपल्याला. डॉस रेजिस्टंट वॉटरचे या मोबाईलमध्ये दिला आहे. या मोबाईल हा म्हणजे चांगल्या रीतीने एक याचं सांगितलेलं आहे किंवा 4K दोन्ही इकडून दिला येईल ही मेन गोष्ट आहे. प्रोसेसर चांगला मोठा आहे हे आवडलं आपल्याला. आणि 256 जो आहे 28 GB 28,600 जो की चांगला आहे. आणि वॉटर रेजिस्टंट डॉस रेजिस्टंट हे सुद्धा या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे हे चांगला आहे. मित्रांनो 256 हा जो मोबाईल आहे हा 28,665 रुपयात सुद्धा तुम्हाला मिळू शकते अमेझॉनवर. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.